सांगलीतून अतिशय हृदय हेलवणारी घटना समोर येत आहे। अवघ्या 2 ते 3 दिवसांच्या आत पती पत्नीचा मृत्यू झाल्याने संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे। सर्वात आधी पत्नीचा अल्पशा आजाराने निधन झाले, नंतर पत्नीचा विरह सहन न झाल्याने पतीला पण अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि क्षणात सगळं कुटुंब संपलं। सुनीता थोरात असं मृत महिलेचं नाव आहे। त्यांचा अल्पशा आजाराने निधन झाले होते। बायकोचा मृत्यू झाल्यानंतर धनाजी थोरात यांची तब्येत खालावली। दोघेही सांगलीच्या खानापूर तालुक्यातील आळसंद गावामधील रहिवासी होते। धनाजी यांना त्यांच्या बायकोचा विरह सहन झाला नाही। धनाजी यांची तब्येत अत्यंत खालावल्यामुळे त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले होते। मात्र उपचार घेत असतानाच त्यांना तीव्र हृदयविकाराचा झटका आला। यातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला। दरम्यान 6 ऑगस्ट रोजी सुनीता थोरात यांचा रक्षा विसर्जनाचा कार्यक्रम पार पडणार होते। नेमके त्याच वेळी धनाजी यांनी प्राण सोडले। पत्नीच्या अकाल्यात जाण्याचा धक्का सहन न झाल्याने पतीने पण स्वतःचा जीव सोडला। धनाजी यांना विरह सहन झाला नसल्यामुळेच त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचं बोललं जात आहे। अवघ्या 2 ते 3 दिवसाच्या अंतरात पती पत्नीचा झालेला मृत्यूने परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे, तर कुटुंबियांनी आक्रोश केला। एका क्षणात सगळं कुटुंब संपून गेलं।